बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषदेत शेतकरी कर्जमाफी, अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित प्रदर्शन आणि दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनांवर भूमिका मांडली। उद्या शेतकरी कर्जमाफीची प्राथमिक यादी जाहीर करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली आहे। तसेच लोकशाहीत आंदोलनाचा अधिकार असला तरी हिंसा आणि अराजकता खपवून घेतली जाणार नाही असा इशाराही त्यांनी दिला। मुख्यमंत्री म्हणाले की शेतकरी कर्जमाफीच्या अंमलबजावणीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून उद्या 22 जुलै रोजी प्राथमिक लाभार्थी यादी जाहीर करण्याचा प्रयत्न सुरू आहे। सहकार विभागाने यासाठी आवश्यक तयारी केली असून अजित पवार यांच्या जयंतीचं औचित्य साधत ही यादी प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न केला जातोय। यावेळी फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित चित्रप्रदर्शनाचं उद्घाटन केल्याची माहिती दिली। या प्रदर्शनात त्यांच्या बालपणापासून राजकीय आणि सामाजिक प्रवासातील विविध क्षण छायाचित्रांच्या माध्यमातून मांडण्यात आले आहेत। अजित पवार यांचं व्यक्तिमत्व, त्यांचा उमदा स्वभाव, हास्य आणि नेतृत्व गुण या प्रदर्शनातून अनुभवता येतात। दादांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने हे प्रदर्शन पाहावं असं आवाहन त्यांनी केलं। दिल्लीतील आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की लोकशाहीत प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे, मात्र संविधानाने दिलेल्या अधिकारांसोबत जबाबदाऱ्यांचाही विचार केला पाहिजे। परवानगी घेऊन शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्यांना प्रशासन सहकार्य करेल, मात्र विनापरवानगी आंदोलन, हिंसा आणि जाणीवपूर्वक राजकीय अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही। फडणवीस म्हणाले की नेतृत्वविरहित किंवा फेसलेस आंदोलनांमध्ये काही स्वार्थी प्रवृत्ती घुसून आंदोलनाचा वापर स्वतःचा अजेंडा राबवण्यासाठी करतात। दिल्लीतील आंदोलनातही काही राजकीय पक्ष आणि विविध संघटना स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला। दिल्लीमध्ये जे आंदोलन सुरू आहे तिथं जमलेले लोक कोणत्या व्यक्तीच्या मागे तिथं आलेले नाहीत। राहुल गांधी आणि आम्ही सर्वांनी नीट पेपर फुटीचा मुद्दा उचलून धरला, त्यातून ही लढाई सुरू झाली। त्या लढाईत तेल ओतण्याचं काम देशाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी केलं, त्यामुळे हा भडका उडाला। पेपरफुटीचे केंद्र हे महाराष्ट्र आहे, त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला पाहिजे। यात RSS लोक आहेत असं उभाटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय। संजय राऊत म्हणाले की लोक बाहेरून आली म्हणून आंदोलन यशस्वी होत नाही, आम्ही सर्वजण आंदोलनाच्या पाठीशी आहोत म्हणून ते आंदोलन होत आहे। पत्रकारांनी सरकारची गुलामगिरी करू नये असं म्हणत त्यांनी पत्रकारांवर रोष व्यक्त केला। नरेंद्र मोदी, अमित शहा यांनी देशातील तरुणांवर हल्ला केलाय, हे ब्रिटिश काळात जालियनवाला बाग हत्याकांडात दिसले। संजय राऊत म्हणाले की काल दिल्लीमध्ये जो प्रकार झाला त्यानंतर मला जालियनवाला बाग हत्याकांडची आठवण झाली। तिथं जनरल डायरने गोळ्या घातल्या, इथं भाजपच्या जनरल कायरने तरुणांवर लाठीचार्ज केला, अश्रुधूर सोडला, यामध्ये लहान लहान मुलींचा आक्रोश पाहिला। यांना मुलं बाळं नसल्यानं आणि जी आहे ती परदेशात सुरक्षित असल्यानं त्यांना आमच्या भारतामधील मुलांचे आणि त्यांच्या आईवडिलांचं दुःख कळणार नाही। कालचा दिवस हा लोकशाहीमधील काळा दिवस होता, यापुढे 20 जुलै हा डरपोक दिवस म्हणून साजरा केला पाहिजे। संजय राऊत म्हणाले की पोलिसांनी ज्या पद्धतीनं लहान मुलांना मारलं, त्यांच्यावर हल्ला केला, हा सर्व डरपोकपणा आहे। सरकार लहान मुलांना घाबरलं आहे, त्यांच्याकडून आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे। काल आम्ही सर्वजण ग्राउंडवर होतो, वांगचूक यांची भेट घेतली, मी स्वतः आंदोलकांची भेट घेतली, आजही आम्ही आंदोलकांची भेट घेणार आहे। सुप्रिया सुळे यांची तब्येत खराब आहे, डॉक्टरांनी त्यांना 10 ते 12 दिवस बोलू नये असं सांगितलंय, त्यांची लोकसुद्धा उपस्थित होती। दिल्लीतील जंतर मंतरवर नीट परीक्षा आणि पेपरफुटीच्या मुद्द्यांवरून सुरू असलेल्या आंदोलनावर सदाभाऊ खोत यांनी अत्यंत आक्रमक आणि वादग्रस्त भाष्य केलं आहे। दिल्लीत आंदोलन करणाऱ्या आंदोलकांची तुलना थेट आतंकवाद्यांशी करत या आतंकवाद्यांना सरकारने लोकशाही मार्गाने सडेतोड उत्तर द्यावं असं आवाहन त्यांनी केलं आहे। त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात संतापाची लाट उसळली असून एक नवा मोठा वाद पेटला आहे। प्रसारमाध्यमांशी बोलताना सदाभाऊ खोत यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची जोरदार पाठराखण केली आहे। ते म्हणाले, देशात नीट परीक्षेवरून जो काही गोंधळ उभा केला जातोय त्यामागे एक मोठं षडयंत्र आहे। या प्रकरणात जे दोषी आहेत त्यांना प्रशासनाने पकडलं असून वेगवेगळ्या पातळीवर चौकशी सुरू आहे। दोषींना कोणत्याही परिस्थितीत सोडलं जाणार नाही अशी ठाम भूमिका केंद्र सरकारने घेतली आहे।
सदाभाऊ खोत म्हणाले, जे विद्यार्थी नीट परीक्षा उत्तीर्ण झालेत ते सध्या वैद्यकीय प्रवेशासाठी धावपळ करत आहेत. मात्र ज्यांचा या संपूर्ण प्रक्रियेशी काहीही संबंध नाही ते लोक राजकीय हेतूने प्रेरित होऊन केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. या प्रकरणात धर्मेंद्र प्रधान यांचा थेट कोणताही संबंध नाही. त्यामुळे केंद्र सरकारने त्यांचा राजीनामा मुळीच घेऊ नये. या आंदोलनाच्या आडून देशात आणि राज्यात सरकारविरोधात अपप्रचार केला जात असल्याचा दावा सदाभाऊ खोत यांनी केला. इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडी केंद्र तसेच राज्यातील महायुती सरकारविरोधात वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करत आहेत. ते सातत्याने असत्य माहिती पसरवत आहेत असा आरोप सदाभाऊ खोत यांनी केलाय. शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार संविधानाने आम्हाला सर्वांना दिलाय. दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांचे शांततेत सुरू असलेल्या आंदोलनावर लाठीचार्ज करण्यात आला. यामध्ये अनेक तरुण जखमी झाले. तरुणांवर लाठीचार्ज करण्याची काय गरज होती? शांततेत जर त्यावर तोडगा काढला असता तर देशभरात आंदोलन पेटलं नसतं, असं काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय. विजय वडेट्टीवार म्हणाले की नरेंद्र मोदी हे देशातील लोकशाही संपवणारे पंतप्रधान ठरतील अशी सुद्धा सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. काल दिल्लीमध्ये तरुण पोरांवर लाठीचार्ज करत त्यांना जखमी करण्यात आलं. ज्या पद्धतीनं पोलीस गुंडगिरीसारखे वागत होते, जंतर मंतर हे लोकशाहीच्या हक्काचं एक स्थान आहे जिथून आंदोलन होत असतात. वांगचूक यांना उचलून नेणं, काल विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणं यामुळं देशातील लोकशाहीला धोका निर्माण झाल्याचं जाणवत आहे. मोदी सरकार आंदोलनाला का घाबरत आहे असा सवाल वडेट्टीवार यांनी केलाय. या घटनेचा आम्ही निषेध करतो. ते टाळायला पाहिजे होतं, पण यामुळे आता तरुणांचा उद्रेक थांबणार नाही. विजय वडेट्टीवार म्हणाले की कुठलाही उद्योग व्यवसाय करत असताना त्यासाठी सुपीक जमीन घेऊच नये. देशामध्ये सर्वच उद्योग दीर्घकाळ चालले असं नाहीत. काही उद्योग बंद पडतात. त्यासाठी अनेक कारणं आहेत. उद्योगांना जमिनी घेण्यास कोणाचा विरोध नाही, पण सुपीक जमिनी घेण्याचा आग्रह का केला जातोय? चंद्रपूर जिल्ह्यात सरकार आग्रह करत आहे. गडचिरोलीमध्ये शेतकऱ्यांनी आंदोलन केलं की सुपीक जमिनी देणार नाही. तुम्ही उद्योजकांना पायघड्या घाला, पण त्यासाठी शेतकऱ्यांचे नुकसान करू नका. आमचा उद्योगांना विरोध नाही, पण सुपीक जमिनी घेण्यास विरोध आहे. जर तसं झालं तर आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहू. जबरदस्तीने जमिनी घेता येणार नाही. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांचे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत विलिनीकरण मान्य केल्यानंतर हा वाद आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करत लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयाला आव्हान दिलं. पक्षाच्या वतीने ज्येष्ठ वकील देवदत्त कामत यांनी सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर तातडीने सुनावणी घेण्याची विनंती केली. कामत यांनी न्यायालयाला सांगितलं की संसदेत राजकीय पक्ष म्हणून आमचं कामकाज पूर्णपणे ठप्प झालं आहे. आमचे 6 खासदार आमच्या सोबत नाहीत. लोकसभा अध्यक्षांनी त्यांचं दुसऱ्या पक्षात विलिनीकरण मान्य केलं असून सध्या संसदेचं अधिवेशन सुरू आहे. यावर न्यायालयाने उद्या किंवा शुक्रवारी सुनावणी घेण्याचं आश्वासन देऊ शकत नाही. आम्ही याबाबत विचार करू असं सांगितलं. पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांचे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत विलिनीकरण मंजूर केलं होतं. यामध्ये संजय देशमुख यवतमाळ, संजय जाधव परभणी, संजय दिना पाटील मुंबई उत्तर पूर्व, नागेश पाटील अष्टीकर हिंगोली, ओमप्रकाश राजेनिंबाळकर धाराशिव आणि भाऊसाहेब वागचौरे शिर्डी या खासदारांचा समावेश आहे. या निर्णयानंतर लोकसभेत शिंदे यांच्या शिवसेनेच्या खासदारांची संख्या 13 झाली असून उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडे केवळ 3 खासदार उरले आहेत. शिवसेना पक्षाने लोकसभा अध्यक्षांनी 6 खासदारांच्या शिंदे गटातील विलिनीकरणाला दिलेल्या मान्यतेविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर राज्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी या निर्णयाचं समर्थन केलंय. 6 खासदारांचे शिवसेनेत झालेले विलिनीकरण हे पूर्णपणे संविधान, कायदा आणि संसदीय नियमांच्या चौकटीत झालं असून न्यायालयात गेल्याने त्यातून काहीही निष्पन्न होणार नाही असा दावा त्यांनी केला. पत्रकार परिषदेत बोलताना देसाई म्हणाले की न्यायालयाचा दरवाजा ठोठावणं हा प्रत्येकाचा लोकशाहीतील अधिकार आहे. मात्र 6 खासदारांनी शिवसेनेत विलिनीकरण करण्याची प्रक्रिया सर्व घटनात्मक आणि संसदीय नियमांचं पालन करून पूर्ण केली. त्यानंतर लोकसभा अध्यक्षांनी त्याला मान्यता दिली. त्यामुळे आता लोकसभेत शिवसेनेच्या खासदारांची संख्या 13 झाली आहे. या प्रक्रियेनंतरही न्यायालयीन लढाई लढण्याचा निर्णय हा त्यांचा अधिकार असला
तरी त्यातून यश मिळण्याची शक्यता नसल्याचं त्यांनी म्हटलं. दिल्लीतील विद्यार्थी आंदोलन आणि पोलिसांच्या कारवाईबाबत विचारलेल्या प्रश्नावर शंभूराज देसाई यांनी संतुलित भूमिका मांडली. लोकशाहीत आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, मात्र ते शांततापूर्ण आणि कायद्याच्या चौकटीत झालं पाहिजे असं ते म्हणाले. राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी तेथील विद्यापीठात मराठी अध्ययन केंद्र सुरू करण्याच्या निर्णयाला होत असलेल्या विरोधावरही देसाई यांनी प्रतिक्रिया दिली. राज्यपाल हे विद्यापीठांचे कुलपती असून त्यांनी घेतलेल्या निर्णयाचा आदर झाला पाहिजे असं ते म्हणाले. राजस्थानातही मोठ्या प्रमाणावर मराठी भाषिक नागरिक राहतात, त्यामुळे मराठी अध्ययन केंद्र सुरू झाल्यास त्याचा फायदा त्यांनाच होईल. या निर्णयाचा विरोध करणं योग्य नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. दिल्लीत विद्यार्थ्यांच्या मोर्चावर झालेल्या लाठीचार्जवरून आणि पेपरफुटीच्या मुद्द्यावरून राजकारण तापलं असतानाच भाजपने विरोधकांवर जोरदार पलटवार केला आहे. दिल्लीतील विद्यार्थ्यांचं आंदोलन हे केवळ सरकारला जाणीवपूर्वक बदनाम करण्यासाठी आणि देशातील युवकांच्या मनात द्वेष निर्माण करण्यासाठी रचलेली निव्वळ नौटंकी आहे, असा आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलाय. एवढंच नव्हे तर आंदोलनादरम्यान दगडफेक करण्यासाठी 2 ते 3 ट्रक भरून गोटे आणले गेले होते, असा दावा करत यामागील असामाजिक घटकांची कडक चौकशी केली जाईल, असंही ते म्हणाले. दिल्लीतील आंदोलनावर आणि पेपरफुटी प्रकरणावर भाष्य करताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की परीक्षेचा पेपर फुटला ही निसंशयपणे एक मोठी चूक आहे. त्यात कोणाचंही दुमत असण्याचं कारण नाही, परंतु याचा अर्थ असा होत नाही की केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान किंवा केंद्र सरकारने स्वतः जाऊन तो पेपर फोडला आहे. प्रशासकीय व्यवस्थेत सिस्टीममध्ये कुठेतरी बदमाशी आणि गैरप्रकार झाला आहे. त्याची जबाबदारी स्वीकारून सरकारने स्वतःहून या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे आणि चौकशीसाठी निष्पक्ष तपास यंत्रणा नेमली आहे. ते पुढे म्हणाले, तपास यंत्रणा आपलं काम करत असतानाही विद्यार्थ्यांना भडकावून रस्त्यावर उतरवणं हा निव्वळ राजकीय कट आहे. कालच्या आंदोलनात अचानक जी दगडफेक झाली ती उत्स्फूर्त नव्हती. त्यासाठी आधीच 2 ते 3 ट्रक भरून दगड गोळा करून आणले गेले होते. ही दगडफेक कुणी केली, त्यामागे कोणते असामाजिक तत्व आहेत, याचा सखोल तपास झाला पाहिजे. सोमवारी दिल्लीत झालेल्या विद्यार्थ्यांच्या मोर्चावर टीका करताना विधान परिषदेचे आमदार सदाभाऊ खोत यांनी आंदोलक विद्यार्थ्यांना आतंकवादी म्हटल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भडका उडालाय. सदाभाऊ खोत यांच्या या वादग्रस्त विधानानंतर विरोधी पक्षांनी महायुती सरकारला धारेवर धरलंच आहे, पण त्याचसोबत महायुतीतील मित्रपक्षाच्या नेत्यांनीही सदाभाऊ खोत यांच्या वक्तव्यावर तीव्र नाराजी व्यक्त करत त्यांना आपलं विधान मागं घेण्याचा रोखठोक सल्ला दिलाय. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी सदाभाऊ खोतांच्या विधानाचा तीव्र निषेध करत त्यांच्यावर बोचरी टीका केली. ज्या नेत्यांनी आयुष्यात स्वतः इतकी वर्ष रस्त्यावर उतरून आंदोलनं केली, तेच आज आपल्या हक्कासाठी लढणाऱ्या विद्यार्थ्यांना दहशतवादी म्हणत आहेत. सदाभाऊ खोतांकडून अशा चुकीच्या वक्तव्याची अजिबात अपेक्षा नव्हती. एका केंद्रीय शिक्षण मंत्र्याला खुर्चीवर वाचवण्यासाठी हे सरकार निष्पाप विद्यार्थ्यांची डोकी फोडत आहे. परीक्षेतील घोटाळ्यांविरोधात लाखो तरुण रस्त्यावर उतरलेत. ते जर तुम्हाला दहशतवादी दिसत असतील तर मग या देशातील अर्धी जनताच तुमच्या मते दहशतवादी झाली आहे का? सत्तेच्या मशागतीत तुम्ही इतके मशगूल झाला आहात की तुमचे विचार पूर्णपणे लुळे आणि पांगळे झालेत, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली. सदाभाऊ खोत यांच्या वक्तव्यावर सत्ताधारी महायुतीचे घटक असलेले एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार बच्चू कडू यांनीही उघडपणे असहमती दर्शवली आहे. ते म्हणाले, सदाभाऊ खोतांचे विधान फार चुकीचं आहे. आंदोलकांना उठलं सुटलं अतिरेकी किंवा आतंकवादी ठरवणं फार चुकीचं आहे. आपल्याच देशातील तरुणांना तुम्ही आतंकवादी ठरवत असाल तर त्याचे देशभरात वाईट परिणाम पडू शकतात. सदाभाऊंनी केलेलं वक्तव्य मागं घेतलं पाहिजे. आंदोलन मुद्द्यावर होणं फार महत्त्वाचं आहे. राजीनाम्याच्या मुद्द्याऐवजी त्या मागणीला दुसरी बाजू दिली असती तर त्याला अधिक महत्त्व वाढलं असतं. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.